हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे खूप प्रसिद्ध मंदिर आहे। एक देवीचं मंदिर आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोलापूरमध्ये कुठलं ते देवीचं मंदिर आहे एवढं प्रसिद्ध की मी सांगतो की खूप प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत तुळजापुरी, आपल्या सर्वांच्या लाडक्या, आपल्या सर्व महाराष्ट्राचे ग्रामदैवत अंबाबाईच्या दर्शनासाठी। तर आता निघालोय मित्रांनो, आपण सर्वजण बाहेर जाऊन थांबलेत। मी माझे काही शूटिंगचे साहित्य घेण्यासाठी, ॲसेसरीज घेण्यासाठी बाहेर येऊन थांबलो, घरात गेलतो। आता फायनली मी माझं गिम्बल वगैरे घेऊन आलोय बाहेर। तर सर्वजण थांबलेत तिथं गाडीपाशी। प्रवीण गाडी काढतोय, तर आपण पण जाऊयात, आपलं ॲसेसरीज जोडून घेऊन मग निघूयात पुढच्या दिशेनं। मित्रांनो, आजचा हा ब्लॉग खूप एंटरटेनिंग होणार आहे, त्यामुळे आजच्या ब्लॉगवरती कंटिन्यू राहा, व्हिडिओमधून स्किप करू नका, कारण आज आमच्यासोबत तुमचं पण आईचं दर्शन होणार आहे। तुम्हाला पण माझ्यासोबत आज तुळजापूरला यायचा चान्स मिळतोय। मित्रांनो, हे आमचे बाबा म्हणजे आमच्या आईचे मामा। तर चला मित्रांनो, तुम्ही पण सोबत चला आणि आपल्या तुळजापूरच्या आईचे दर्शन घ्या। तर चला, आता गाडी काढतोय प्रवीण, लवकरच गाडीत बसून निघत पुढच्या दिशेने। मित्रांनो, इथे सर्वजण आपले प्रवासी मंडळ येऊन बसलेले आहेत। तुम्हाला दाखवलं, इकडनं पप्पा पण रेडी होऊन आलेत, संजना, परी, आई, वहिनी साहेब। तर या ठिकाणी आपले पायलट दादा म्हणजेच आमचे प्रवीण दादा त्यांचं विमान पुसत आहेत आणि अर्णव इकडे तुम्हाला सर्वांना हाय करतोय। मित्रांनो, असा नजारा आपल्याला शहरात पाहायला भेटतो का? जरा सांगा बरं कमेंट करून। ए परी, आपल्या सगळ्या व्हिडिओ बघणाऱ्यांना सांग, आईस्क्रीम खायला या म्हणा, म्हण ना, आईस्क्रीम खायला या म्हणा, म्हण ना। ती आईस्क्रीम ती कोणासोबत शेअर नाही करणार मित्रांनो, लय आगाव पोट्टी ती। गाडीमध्ये प्यायसाठी 2 जार भरून घेतलेत मित्रांनो, कारण तिकडचं पाणी थोडंसं खराब आहे, म्हणजे आपल्याला त्या पाण्याची सवय नाही। घे, लावा दार पटापटा, चला चला। आता मी पण बसून घेतो गाडीत। कोण कोण कुठं बसते? संजना तू इथे बसतो का? नाही ना, या नाना तू पुढे ये पुढे। गाडीत थोडी हवा चेक करून घेऊयात मित्रांनो आधी, कारण थोडीशी हवा कमी वाटते का टायरामध्ये। दादा टायरमध्ये आपल्या हवाचं प्रेशर चेक करतात आणि थोडीशी हवा कमी वाटते। मित्रांनो, गाडीमध्ये हवा भरून झाली आपली, आता निघत आपण पुढच्या दिशेने। मित्रांनो, आता आपण सोलापूर तुळजापूर हायवे, मेन हायवेला लागलोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 6 पदरी रोड आहे। जेवला का? हो पाहुणे, जेवला का? जेवलो। गाडीचं भाड्याचं लई करते तिथं, जायचं महाराष्ट्र प्रायव्हेट भाडे, कोणाच्या हमील करत असत। कोणता पाटील बडे बडे बाता आणि नुसते वडे पाव खाता। काय खाता? खाता का पिता? एक नेता का 2 नेता? खाता का जाता?
अर्धी पेता का पूर्ण नेता? अर्धी पिठान गोंधळ करता मग. गाडीला भूक लागली होती थोडीशी, तर तिला थोडस खायला देऊन आता आपण परत पुढे निघालो. लय भारी सजवलं बघी गदी तलवार महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते, नुसते महाराज नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहे. सीन 1 नंबरवर राहिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो तुळजापुरात. बघ मॅडम कशा उभं केल्या. काय यांचं हे गाडी आज जायला मित्रांनो पोहोचलेलो आहोत आता आपण, आणि आपली गाडी पार्क करून पुढच्या मंदिराच्या दिशेने निघालो. पाहू शकता हा पूर्ण पार्किंग परिसर आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या 4 व्हीलर्स पार्क करून पुढे मंदिराच्या दिशेने जाऊ शकता. तर या ठिकाणी निघालोय आता आम्ही सर्वजण हळूहळू मंदिराच्या दिशेने, आणि मोबाईलला गिम्बल लावून मी शूट करतो, त्यामुळं इथं पब्लिक रिॲक्शन खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतात मित्रांनो. खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याकडं लोक पाहतात की नेमकं हे काय चाललंय. होय दादा, दादा पूजेचं काय घ्यायचंय का? सामान घ्यायला. हा सर्व बाजार आहे या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्या अंबाबाईला अभिषेक करण्यासाठी लागणारं सर्व पूजेचं साहित्य वगैरे अशा दुकानं आहेत. या ठिकाणी बांगड्या वगैरे असे पण स्टॉल्स आहेत छोटे छोटे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहा काही सुरेख मूर्त्या आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, विठ्ठलाच्या, आणि या ठिकाणी खूप भारी भारी मूर्त्या आहेत मित्रांनो. कोणती आवडते? या ठिकाणी या इतक्या सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो की या मूर्त्यांना पाहून आपण त्यांच्या जवळ येण्याचा मोह काही टाळू शकलेलो नाहीयेत, आणि शेवटी आपण त्या मूर्त्यांना जवळून निखारण्यासाठी त्यांच्या जवळून पाहतोय. तर खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत मित्रांनो या ठिकाणी. आजीचा वारसा आता संजनाने घेतलाय, मी आजीच्या या परडीच्या कवड्याच्या माळा स्वतःच्या गळ्यात घेतल्यात घालून, कारण त्या अशा नुसत्या हातात घेऊन जाणं योग्य नाहीये, त्यामुळं गळ्यात घालून नेणं गरजेचं असतं, त्यामुळे त्या संजनाने घेतलेत. बाबा सगळ्यात मी परी बघ वाघ, बघ वाघ, बघ वाघ दिसला का वाघ? परी पाय पाय चाल ना बाळा, चाल ना पाय पाय. खूप दिवसानंतर आलो मित्रांनो मी, जवळपास 10 ते 12 वर्षांनंतर आज परत, नाही 10-12 नाही, माझ्या लग्नाच्या वेळेस आलो होतो दर्शनासाठी, तर ते यावंच लागतं आपल्याला. त्याच्यानंतर लग्नाच्या नंतर थेट आज मी पुन्हा एकदा या तुळजापुरी या ठिकाणी तुळजापुरात आईच्या दर्शनासाठी आलोय विथ फुल फॅमिली.
लहान आहे का? कोणाला केळी घ्यायची आता? त्याला होय. लहान आहे ना बा छोट. ठिकाणी लहान लहान मुलांना लागणारे खेळण्या वगैरे असे भरपूर सारे स्टॉल उपलब्ध आहेत. तसेच पूजेसाठी लागणारा आपला पेढा वगैरे प्रसाद वगैरे त्याचे पण खूप छान छान असे छोटे छोटे स्टॉल आहेत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात माझ्या दोन्ही दिशेने असे छोटे छोटे स्टॉल आहेत. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला काही घ्यायचं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे चप्पल्स सोडून त्याच दुकानातून तुम्हाला लागणारे पूजेचे साहित्य घेऊ शकता. आणि या ठिकाणी तुम्ही समोर पाहताय आपल्या तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्या समोर दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. आपल्याला पण पूजेचं साहित्य घ्यायचं आहे तर आपण त्यासाठी या स्टॉपमध्ये आलोय. या स्टॉलवरती थांबून आपण आपले चप्पल्स वगैरे सोडून पूजेचं लागणारं साहित्य घेऊन तसंच पुढे जाणार आहोत. काढ चप्पल काढ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपण मुख्य द्वाराच्या जवळ आलोय म्हणजे राजे शहाजी महाद्वार. आणि या ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय कार्यालय आहे. जर तुम्हाला दर्शनाचा पास काढायचा असेल तर तो या ठिकाणी मिळतो पहा. मोफत दर्शन प्रवेश पास. इथं आल्याच्या नंतर तुम्ही तो पास काढून आतमध्ये दर्शनाच्या रांगेत जाऊ शकता. तर आता आपण दर्शनाच्या पास काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पास काढून आपण तसंच पुढे जाणार आहोत दर्शनासाठी. या ठिकाणी आता आपण पास काढण्यासाठी प्रवीण आणि घरचे थांबलेत रांगेमध्ये आणि मी शूट करतोय. या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आहे पहा. या ठिकाणी आपल्याला पण हा दर्शनाचा पास मिळाला मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. हा अशा पद्धतीचा दर्शनाचा पास असतो. या ठिकाणी मित्रांनो कल्लोळ आहे. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची सेवा पण उपलब्ध आहे मित्रांनो. एखादा व्यक्ती जर चालण्यामध्ये असमर्थ असेल तर त्यांना अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही या सेवेचा लाभ पण घेऊ शकता. तुम्ही गोमुख कल्लोळ आहे. या ठिकाणी आपल्याला देवीच्या दर्शनासाठी एक भोप्याची आवश्यकता असते. तर प्रवीण दादा त्या भोपीसोबत बोलतोय आणि भोपी काय कमी पैशामध्ये ऐकायला तयार नाही. ते 551 म्हणतात, ते आपण 251 म्हणतोय. या ठिकाणी चाललंय बोलणं. बघूयात ते जर रेडी झालेत तर त्यांना घेऊयात सोबत, नाही तर मग आपण आपल्या पद्धतीने दर्शन करूयात. आल्याच्या नंतर सर्वात आधी आपल्याला श्री सिद्धविनायक उजसोंडेचा गणपती बाप्पाचं दर्शन होतं मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सिद्धिविनायक उजसोंडेचा गणपती बाप्पा. हे उजसोंडेचा गणपती बाप्पा आपण पण दर्शन घेऊयात. महाकाय सर्वम करून देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे आता गणपती बाप्पाचं. आणि ही फॅमिली पण या ठिकाणी दर्शन घेते मित्रांनो. आपण या सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आत चालू आहेत मित्रांनो.
आणि हे जे तुम्ही समोर पाहत आहे हेच आपल्या तुळजापूर भवानी मातेचं मुख्य मंदिर आणि या ठिकाणी तुम्ही वातावरण पाहू शकता मित्रांनो, गर्दी पण भरपूर आहे. मित्रांनो आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. Few moments later. तर मित्रांनो दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत परत परतीच्या दिशेने. तर हे होतं आपलं तुळजापुराचं आई तुळजाभवानीचं मंदिर. तर इथून आता दर्शन घेऊन आपण निघालोय परत परतीच्या प्रवासाकडे. इकडनं वरती कल्लोळ आहे. तर कल्लोळामध्ये पूर्वी पाणी वगैरे होतं तर आम्ही त्यात पोहलेलो होतो पहिले, म्हणजे पूर्वी पोहलेलो आहे आम्ही त्यात. आता त्यात पाणी आहे का नाही आपण जाऊन चेक करूयात, बघूयात. आणि या ठिकाणी गोमुख आहे जसं की मी मला येत्या वेळी पण सांगितलं होतं. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण कल्लोळाच्या दिशेने चाललोय. कल्लोळ हो काकी aparsat गेला उचलला या इकडे ते हो आयचं एक छटाची तिची त्याच्या हाती पाचशे मला कुठलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहतात मित्रांनो चलता फिरता ATM आहे. म्हणजे कॅश काढायची गरज पडली तर या ठिकाणी येऊन तुम्ही कॅश काढू शकता. आता दर्शन घेऊन आपण पुढच्या दिशेने. आता भयंकर भूक लागली तर कुठतरी थांबून थोडीशी पोटपूजा करूयात आणि मग पोटपूजा झाल्याच्या नंतर पुढच्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आता आपण हॉटेल कावेरीवरती थांबलो आहोत. इथून आपण जेवण करून मग पुढे निघणार आहोत, कारण दुपारचे 2:30-3 वाजलेत. भुका लागलेत सर्वांना. तर इथं प्रवीणचं सांगणं आहे की इथं छान जेवण आहे. तर बघूयात आपण इथं कसं जेवण आहे काय आहे, आणि जेवण करून मग पुढच्या दिशेने निघूयात. आणि या ठिकाणी समोर तुम्ही पाहताय या ठिकाणी वरती हा जो तुम्हाला डोंगर दिसते, याच डोंगरावरती ते आपलं तुळजापूर भवानी मातेचं मंदिर होतं, जिथे की आत्ता आपण गेलतो. चांगलं का जेवण? छान आहे का? एक नंबर आवडलं ना? एक नंबर. तर जेवण वगैरे करून आता निघालोय आपण पुन्हा हॉटेलच्या बाहेर. आणि आता जाऊयात घरी डायरेक्ट, आणि घरी जाऊन हा ब्लॉग आपण संपून टाकूयात. सीट बेल्ट घाला. Do wear your seatbelts for a safe drive. मित्रांनो निघालोय आता आपण. जेवण वगैरे झालंय, आता डायरेक्ट घरी. तर फायनली आपण घरी आलोय मित्रांनो तुळजापूरला जाऊन.
तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा छोटासा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनचं बटन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच प्रकारचे नवनवीन येणारे लेटेस्ट ब्लॉगची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.